नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण आठवड्याभरची तयारी 1 आणि 1.5 तासात कशी करायची ते बघणार आहोत। मी बघा येथे सर्व भाजीपाला हा धुवून घेतलेला आहे आणि हा असा कापडावर ठेवलेला आहे। येथे मी गवाराच्या शेंगा अशा तोडून घेतलेल्या आहे आणि ही वांगी धुवून घेतलेली आहे आणि ह्या भेंड्या पण धुवून घेतलेल्या आहे। कारली आणि ह्या चवळीच्या शेंगा पण मी तोडून घेतलेल्या आहे आणि टमाटर पण धुवून घेतलेले आहे। कढीपत्ता आणि कोथिंबीर ही पण धुवून घेतलेली आहे आणि ह्या मिरच्या आणि हे तोंडरे सर्व भाजीपाला मी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ठेवलेला होता आणि त्यानंतर पाणी गळल्यावर असं कापडावर पसरून ठेवलेला आहे। वर्किंग वुमेन असेल किंवा गृहिणी असेल तरीही पण अशा प्रकारे तयारी करून ठेवली तर स्वयंपाक हा झटपट होत असतो। आता बघा आपण पॅकिंग करूया। मी येथे एक हा एअरटाईट डबा घेतलेला आहे, यात मी टिश्यू पेपर टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला ही कोथिंबीरी मी ही धुवून घेतलेली आहे, तर ही छान अजून पुसून घ्यायची व्यवस्थित। बघा या प्रकारे मी नॅपकिनने पुसून घेते आणि एखादी पान खराब दिसला तर तो काढून घ्यायचा आहे। मी हे तोडून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे हिला या डब्यामध्ये पॅक करून द्यायचं आणि त्यावर सुद्धा टिश्यू पेपर ठेवायचा। म्हणजे काय होतं की हे पाणी सुटलंही त्याला तरी हे खराब होणार नाही कोथिंबीरी। आणि हा कढीपत्ता हाही पुसून घेते। हा माझ्या घरच्याच झाडाचा आहे, परंतु कसं स्वयंपाक करताना आपल्याला नेहमी तोडायला जायला परवडत नाही, वेळ मिळत नाही, तर मी असा आणून ठेवत असते आठवड्याभरचा, कारण की माझे ट्यूशन क्लासेस असतात, मला वेळ मिळत नाही, म्हणून मी हे अशा प्रकारे तयारी करून ठेवते। आता मी हे एअरटाईट डब्यामध्ये भरून घेतलेलं आहे। तुम्ही स्टीलच्या डब्यातही भरू शकता अशा प्रकारे। आणि आता हे पॅक करून घेते। बघा या प्रकारे। आता मी येथे दुसरा डबा घेतलेला आहे, यातही मी टिश्यू पेपर टाकून घेतलेला आहे आणि या चवळीच्या शेंगा मी या अशा प्रकारे तोडून ठेवत असते, म्हणजे कसं स्वयंपाक करताना झटपट आपल्याला स्वयंपाक होतो आणि तोडत बसावं लागत नाही अशा प्रकारे करून ठेवलं तर। आता यावरही आपल्याला टिश्यू पेपर ठेवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि हे एअरटाईट डब्यात मी पॅक करून घेते झाकण लावून या प्रकारे। आणि ह्या गवाराच्या शेंगा पण मी तोडून घेतलेल्या आहे अशा प्रकारे। आता ह्या दुसऱ्या डब्यात ठेवूया, यातही मी टिश्यू पेपर टाकून घेतलेला आहे आणि या शेंगा यात भरून घेऊया आणि यावर सुद्धा टिश्यू पेपर ठेवायचा आहे। बघा या प्रकारे। आपण मार्केटमधून सामान आणलं की अशा प्रकारचे पॉलिथिन मिळतात, तर मी हे उपयोगात आणते। याला असं घडी करून ठेवत असते, म्हणजे आपल्याला दुसरे घ्यायची गरज पडत नाही। आणि यामध्ये मी पॅकिंग करून घेते हे भाजीपाला। आता मी या भेंड्या यात पूर्ण भरून घेते अशा प्रकारे। पॅकिंग करून ठेवली ना तर ही खूप सोयीची जाते आपल्याला आणि यातून दिसतं पण, म्हणजे आपल्याला फ्रीजमधनं पटकन जो भाजीपाला पाहिजे ती पॉलिथिन आपण काढू शकतो। एकच काढली की पूर्ण आपल्याला सोयीचं जाते। बघा या प्रकारे। आणि हे असं पॅक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि याला असं रबर लावून घ्यायचा या प्रकारे। मी अशाच प्रकारे भाजीपाला पॅक करून घेते। ह्या मिरचीच्या मुख्या मी काढून घेतलेल्या आहे, हे देठ काढून घेतले, म्हणजे यानं लवकर पिकत नाही, खूप छान राहतात। 8 नाही 15 पण दिवस या छान ताज्या राहतात। आता आपण ही
कारली भरून घेऊया. या प्रकारे मी सर्व भाजीपाला याच प्रकारे भरून घेते.